ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. माझे सद्गुरू परमपूजनीय संजय गुरुजी यांच्या चरणी आणि जे तुमच्या आमच्या हृदयस्थ असणारे आपले विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून आपण जे आपलं दैवत बसले आहे, जे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेत, ते सद्गुरू गजाननाच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि खरं म्हणजे आमच्यासारख्यांनी, माझ्यासारख्याने तरी तुमच्यासमोर काय बोलावं, कारण तुमची पात्रता मोठी आहे, तुमचं त्याग मोठा आहे, तुमचं समर्पण फार मोठं आहे, तुमचा त्याग मोठा आहे. एवढे परिश्रम करून तुम्ही इतके किलोमीटर तुम्ही येता आणि जाता, हे खरं म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये बसलेल्या त्या परमात्मा भगवंताला आणि गजाननाला मी साष्टांग दंडवत करतो. आणि ज्यांच्या खरं म्हणजे माझे परम मित्र आणि माझे गुरुबंधू डॉक्टर विकास बाहेकर हे माझ्यासोबत आले आहेत. त्या माझ्या गुरुजींच्या आणि विकास बाहेकरांच्या, या माझ्या मित्रांच्या खरं म्हणजे आदेशानुसार म्हणा, मी 3 वर्षापासून ज्ञानेश्वरीवर चिंतन करतो आहे. आणि हे सगळं श्रेय मी माझ्या गुरुंना आणि माझ्या गुरुबंधूच्या चरणी अर्पण करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे परममित्र गडाम सर, ज्यांच्या खरं म्हणजे तुमच्या सगळ्या भक्तांचं दर्शन आम्हाला होतं, ते आमचे भरत भाऊ, आमच्या सोबत आलेले आमचे मामा गायकवाड मामा, आणि जे आयोजन इथे केलं, मला ज्यांच्या प्रेमामुळे इथे यावं लागलं, ते आमचे मित्रवर्य प्रकाश भाऊ आणि लहान बंधू आमचे बाळूदादा, यांच्या प्रेमानं खरं म्हणजे मी आज आलो आहे. आणि हे फार माझं भाग्य समजतो मी, की इतक्या सगळ्या संतांचं दर्शन मला झालं. हे खऱ्या अर्थानं हे माझ्यावरची गजाननाची कृपा आहे असं मी समजतो. या सोबतच येतानाच आमचं सेंदुरुजन इथे त्या मंदिरामध्ये गजानन भक्तांनी यांनी फार चांगला सत्कार केला. आणि तिथल्या प्रकाश भाऊंनी ही मायेची शाल जी माझ्या अंगावर पांघरली, त्याचा सुद्धा खरं मी त्या परिवाराचा सुद्धा त्यांचा मी आभारी आहे, की खरोखर त्यांनी फार कमी वेळात आमचं फार कौतुक केलं आणि फार आदर सत्कार केला. त्या गजानन भक्तांच्या हृदयामध्ये खरंच आपण किती स्नेह आपल्या अंतःकरणामध्ये पाझरतो आहेत कोणी भेटल्यावर, हे खरं खरं दिसतं आहे. तुमच्या डोळ्यांमध्ये मला प्रेम, ती उत्कटता दिसते. माझे गुरु म्हणतात की इथला व्यासपीठावरचा वक्ता खरी व्यासांची गादी आहे. इथला वक्ता हा स्वतःच्या प्रतिभेनं कधीच बोलत नसतो, तो बोलतो भगवंताची कृपा, सद्गुरूंचा आशीर्वाद आणि समोर बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यातून पाझरणारं प्रेम हे वक्त्याकडून बोलून घेत असतं. मी तुम्हालाच नम्र विनंती करतो की माझ्याकडून तुम्ही बोलून घ्यावं, कारण मी एक पामर आहे या सगळ्यांमध्ये. कारण तुमच्यासारखा त्याग आणि समर्पण खरंच माझ्याजवळ नाही. मी गेले 30, 35, 34 वर्ष मराठीचा विभाग प्रमुख म्हणून महाविद्यालयामधून रिटायर झालो, पण ती साधना कुठेतरी आमच्या मनामध्ये ती होतीच. ती भक्ती या मार्गाचेच आपण अनुयायी आहोत. तुम्ही खऱ्या अर्थानं हे सगळे भक्त श्रोतेगणांच्या चरणी साष्टांग दंडवत करून मी आजच्या या आपल्या प्रवचन सेवेला सुरुवात करतो. आज अत्यंत फारच सुदीन आहे, फार मोठा योग आज इथे जमला आहे. मला याचं आश्चर्य वाटतं की आजचा योग हा काय जुळून आलाय पहा. कारण ज्या मातेच्या उदरातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कोहिनूर जन्माला आला आणि ज्यानं या धरतीला, या भारत मातेला स्वतःची ओळख करून दिली आणि हिंदू धर्माची अस्मिता ही पताका खऱ्या अर्थानं जगभर पसरवली ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मातोश्री आऊसाहेब जिजाऊंचा जन्मजयंती, आज जन्मदिवस. आज सिंदखेड राजामध्ये लाखो लोक येतात. ही खऱ्या अर्थानं, कारण ती माऊली नसती आणि छत्रपती नसते ना, आपल्याला हा दिवस आला नसता. आपल्या पूर्वजांचं स्मरण आपल्या लक्षात पाहिजे पहा. कोण कोण लोकांनी आपल्यासाठी काय केलं याचं स्मरण आपल्याला पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो, आता उद्यापासूनच महाकुंभ होतो आहे अलाहाबादला. त्या त्रिवेणी संगमावर जो महाकुंभाचा मेळावा होतो आहे ना, तुम्ही पहा ना, म्हणजे 45 करोड लोक येण्याचं उद्दिष्ट आहे त्या कुंभमेळ्यामध्ये. आणि 1 कोटीपर्यंत साधू संत असतात.
मला नेहमी आश्चर्य काय वाटतं डॉक्टर साहेब, किंवा एवढे सगळे संत येतात, आपण इतके फिरतो केदारनाथ बद्रीनाथ इकडे, हे संत कधीच दिसत नाही हो योगी, कधीच कुठे दिसत नाही. तुम्ही कुठेही पहा तुम्हाला दिसतात का? हे कसे येतात, ऐन वेळेवर कसे येतात? हे सगळे नागा साधू असतील, हठयोगी असतील, सगळे सिद्ध साधक असे सत्पुरुष असतील, हे ऋषी मुनी असतील, हे आपल्याला कसे त्याच वेळी येतात? मला एक आश्चर्य वाटतं, हे जे जेव्हा जातात ना इथून, ते साधना करतात आणि त्यांच्या साधनेच्या बळावर आपला हा सनातन हिंदू धर्म त्यांच्या तपावर, त्यांच्या तपश्चर्येवर आणि त्यांनी केलेल्या अविसरत अशा साधनेवर अवलंबून आहे. म्हणून 8व्या शतकापासून आपल्या हिंदू धर्मावर अनेक आक्रमण झाले, 8व्या शतकापासून. पण तरी सुद्धा हा सनातन हिंदू धर्म का जिवंत आहे, हे आपल्या या वाड वडिलांचं पुण्याई आहे. आपल्या पाठीमागं आपल्याला माहिती पाहिजे. आजची पिढी फार वाईट आहे, आपल्या वाड वडिलांचं ऋण मान्य करायला तयार नाही. अरे यांचे ऋण आहे म्हणून आज हा दीर्घ श्वास आपण घेतो आहोत, मोकळा श्वास आपण घेतो आहोत. हे या सगळ्या तपस्वी साधू पुरुषांचं, संन्यासांचं यांचं योगदान आहे. हे एकदा स्मरण करा. म्हणून तर हे लोक आपण एवढे याच्यामध्ये राहत आहोत, एवढ्या कठीण परिस्थितीतून आपण आलो, यांच्या पुण्याईमुळेच तर आपण जगलो. पहा तुम्ही, नाही तर एवढी महामारी आली कोरोनाची, तुम्ही आम्ही जगलो. गजानन महाराजांची कृपा नाही आपल्यावर, म्हणून तर तुम्ही आम्ही आज भेटू शकलो ना. हे या थोर विभूतीची असा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागे. मला नेहमी असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं आपण भक्ती संप्रदायाचे पाईक आहोत. भक्त कसा असावा? भक्त म्हणजे काय? जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. ज्याला जळीस तळी काष्टी पाशाने भगवंत दिसतो तो भक्त. मला या ताईंचं फार कौतुक वाटतं, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत, की एवढी तपश्चर्या आणि एवढं तुम्ही करता आहात. हे सगळं म्हणजे काय? सदा माझे डोळा जळो तुझे रूप, रुक्माईच्या पती सोयरिया. की असं रूप ज्यावेळेस भक्तांच्या डोळ्यामध्ये बसतं ना, तर त्याला जळीस तळी पाशाने भगवंत पांडुरंगन ते गजाननच दिसतात. लक्षात घ्या, ही इतकी तन्मयतेने भक्ती झाली पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत, पण या भक्तीमध्ये आज डॉक्टरांनी दादांनी त्या सिंदूरजनच्या मंदिरामध्ये, गजाननाच्या त्या प्रस्थापित मंदिरामध्ये, जिथे डॉक्टरांना बोलायला, डॉक्टरांनी श्रवण भक्तीवर बोलले. 5 मिनिटे जास्तीत जास्त. इतकं सुंदर निरूपण केलंय की श्रवण भक्ती ही पहिली पायरी आहे भक्तीतली. श्रवण भक्ती अरे काय महत्वाची गोष्ट आहे. तर काय होतं, डॉक्टर बोलता बोलता असं म्हणाले, आणि खरेच आहे ते, की आजच्या लोकांना ऐकणं जमत नाही. मी गमतीनं असं म्हणतो असतो डॉक्टर साहेब, की आजच्या लोकांना कान नाही, फक्त तोंडच आहे. फक्त बोलत असतात, ऐकायला कोणाचंच तयार नाही. घरात कोणी कोणाचं ऐकत नाही. पोराला सांगत ते म्हणजे तुम्हाला समजत नाही. हे काय अशी अवस्था आपली झाली आहे हे सगळं. कारण श्रवण शक्ती, हे पहा डॉक्टरांनी तेच सांगितले, एका श्रवणाच्या सामर्थ्यानं सुद्धा मोक्ष तुम्हाला आयती त्या हातावर मिळते आहे. फक्त ऐका, फक्त श्रवण करा. साधू संतांचं भगवंताचं जिथं जिथं नामस्मरण असेल ना, ते ऐकायला जा. तर तो वक्ता येतो ना, तो 10 पुस्तकं वाचून येतो आणि 45 अर्ध्या घंट्यात तो 10 पुस्तकाचा अर्थ तुम्हाला देतो. आपल्याला न वाचता आपण त्याच्या बरोबर येतो. जे शिक्षकी पेशातले लोक आहेत त्यांना माहिती आहे, आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांपेक्षा 4 पावलं पुढे पाहिजे. शिक्षक आज इतके पोरं हुशार झालेले आहेत. कारण विद्यार्थ्यांसमोर का शिक्षक उघडा पडला ना, त्याच्यासारखं पाप नाही, पाप नाही. म्हणून अपडेट राहावं लागतं शिक्षकाला. पण शिक्षक इतकी मेहनत घेतो, वर्गात येण्याबद्दल विद्यार्थ्याला माहित नसतं, वर्ग झाला त्याला ते माहित होतं, आला तुमच्या बरोबर, तुम्ही पुढे 4 पावलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं लक्षात घ्या. कारण श्रवणानं खऱ्या अर्थानं फार मोठं पुण्याही आपल्याला मिळते आहेत. पहा, श्रवण केल्यानं. आणि एक शास्त्राचा सिद्धांत असा आहे, हे पहा, जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा तुम्हाला बोलता येतं. एक मेडिकलचाही सिद्धांत आहे, डॉक्टरांचे एकदा बोलले होते डॉक्टरचे, की माणसाला जन्मताच काही लोकांना बोलता येत नाही. याचा अर्थ काय असतो, त्यांना ऐकू येत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही. लक्षात घ्या. पण आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की आपण या सगळ्या आपल्या संत परंपरेचे, आपल्या वारकरी संप्रदायाचे, या भागवत संप्रदायाचे आपण पाईक आहोत. तुम्ही वारकरी आहात,
गजाननाच्या दिंडीचे तुम्ही पायिक आहात, तुम्ही वारकरी आहात. म्हणून या वारीमध्ये येण्यामध्ये जी अनन्यता, मी नवविधा भक्तीबद्दल नाही बोलत आता, पण या सगळ्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो प्रवास आहे तुमचा भक्तीचा, अंतःकरण शुद्ध होतं. भक्तीनं काय होतं? भक्तीनं माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं, मन निर्मळ होतं. मन निर्मळ झालं की बुद्धी निर्मळ होते. नाही तर मग काय होतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं आपल्याला फक्त या आपल्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियच आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या आत असणारं जे काही अतिंद्रिय पातळीवरच आहेत ना, ते आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यावर काम करण्याची गरज असते. लक्षात घ्या, आपण काम करतो याच्यामध्ये म्हणजे पंच शब्द स्पर्श रस रूप गंध, हात पाय तोंड पाय, जी काही शिष्ण गुदद्वार वगैरे हे जे काही आपले कर्मेंद्रिय असतात, काही ज्ञानेंद्रिय आहेत आपले, या ज्ञानेंद्रियाबद्दल आपल्याला माहिती आहे. पण याच्या पलीकडे तुमच्या शरीरावर तुमच्याकडून जे काम करून घेतं ना, ते मन कळलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अतिंद्रिय पातळीवरची ज्ञानाची, हे खऱ्या अर्थाने हे कळल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थाने भक्ती मार्गाची पायकी होता येत नाही. लक्षात घ्या, कारण मन, तुमची इच्छा नसते काही करायला, पण करून घेतं ते मन. मन फार वढा आहे. आपल्या या खानदेशचीच कन्या आमची बहिणाबाई चौधरी म्हणते, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. की मन असं वढाय आहे. शास्त्रामध्ये मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. ते जसं एका डांगीवर बसतं कुत्तं इकडे तिकडे, तशीच त्याला उपमा दिलेली आहे. कारण मन जिंकल्याशिवाय तुम्हाला बुद्धीपर्यंत जाता येत नाही. हा प्रश्न खऱ्या अर्थानं मनावर विजय मिळवण्यासाठीचा हा प्रश्न एकदा भगवद्गीतेमध्ये पहा, अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता. याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारलेला अर्जुनानं की भगवंता, मला हे काम करायचं नाहीये, मी नाही म्हणतोय करायचं, पण अशी कोणती शक्ती आहे ती मला बळजबरीने करायला लावते, की मला त्याच्यामध्ये ओढत नेते, अशी कोणती शक्ती आहे? भगवंताने फार सुंदर उत्तर दिलेलं पहा. काम आणि क्रोध. काम आणि क्रोध हे सगळे याच्यामध्ये, कारण कामना निर्माण होणं हे मनाचं काम आहे. कारण मन कळलं पाहिजे. मनाची व्याख्याच आहे संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन. मनामध्ये अनेक संकल्प येतात. हाय करू का हे म्हणतो आपण, नाही गेलो पुढे म्हणतो जाऊ दे ते दुसरं घेऊ, विकल्प. संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन. या मनाला समजून घ्यावं लागतं, तेव्हा बुद्धीचा प्रवास होतो. बरेचसे लोक आपण काय करतो, मनाचं ऐकतो, मनाचं नाही ऐकायचं. मन बेछूट आहे. मन वाटेल ते करायला लावतं आणि त्याचं समर्थन करतं. पण मनानं घेतलेला निर्णय हा जातो बुद्धीपाशी. बुद्धीमध्ये असतो विवेक. संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे बुद्धीची व्याख्या आहे. ते काय करते त्याच्यामध्ये, संकल्प याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे आहे त्याच्यामध्ये, की मन जे आहे त्याच्यामध्ये निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी. निश्चय करायला लावते ती आपल्या पक्का. निश्चयात्मक वृत्ती. मनानं जरी काही निर्णय घेतले ना, ते बुद्धीपाशी जातात आणि बुद्धी ठरवते काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आपण म्हणतो माझं मन मला म्हणतो हे करावं, एक मन म्हणतं करू नये. हे कोण सांगतं आपल्याला? बुद्धी. कारण बुद्धीमध्ये असतो विवेक. हा विवेक ज्या ज्या जागा आहेत ना, त्या मार्गाने खऱ्या अर्थानं आपण भक्तांनी जायला पाहिजे. बुद्धीचं ऐकायला पाहिजे. मनाचे 5 इंद्रिय आहेत नाही, 5 घोडे आहेत, पंचेंद्रिय. त्या घोड्याचा लगाम जो आहे तो आहे बुद्धी. आणि त्या बुद्धीवर अधिराज्य असतं ते भगवंताचं. ते लगाम भगवंताच्या हातात पाहिजे पहा या सगळ्यांमध्ये. आणि जेव्हा मन शुद्ध होतं, मन पवित्र होतं, मन नितळ होतं, तेव्हा बुद्धी शुद्ध आणि सात्विक होते. आणि बुद्धीनं घेतलेल्या निर्णयानं मग मात्र चित्ताची शुद्धी होते. मन बुद्धीचे ऐक्य. तेथ जाण या म्हणजे चित्ताचे स्थान. मन बुद्धीची एकात्म अवस्था झाली म्हणजे चित्त प्रज्वलित होतं. आणि चित्तामुळे मग काय होतं, तुमच्या आमच्यातला जी सगळ्यात मोठी अडचण आहे आपली, ते म्हणजे अहंकार नष्ट होतो. सगळ्या याचं कर्त्याचं काम जर कोणतं असेल ना, ते मन करायला लावतं. आणि मन मात्र माणसाचा अहंकार प्रज्वलित करतं. फार अहंकार आहे लोकांना.
फार अहंकार आहे, इतका अहंकार भरलेला आहे आपल्या याच्यामध्ये की खरं म्हणजे अहंकार गेल्याशिवाय तुम्ही भक्ती मार्गाने जाऊच शकत नाही. अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. काम आणि क्रोध हे जसे शत्रू आहेत ना, या सगळ्यांमध्ये काय होतं, एखादी कामना मनामध्ये निर्माण होते, एखादा संकल्प निर्माण होतो, त्या संकल्प मनामध्ये आला की ते पूर्ण करण्यासाठी बुद्धी त्याचा विचार करते, मग त्याच्या मागे लागतो आपण. पण आपला संकल्प खरोखर योग्य आहे का, अयोग्य आहे का, हे कोण पाहणार? मन तर काही म्हणतं, मग आपलं सुरू होतं मग राजकारण. मग सुरू होतं आपल्या ह्याच्यामध्ये. तरी खेड्यापाड्यात आम्ही उदाहरण देतो ह्याच्यामध्ये की शेजारचं शेत विक्री आहे का काय, हे असं वाटतं की आपल्याला ते शेत भेटलं पाहिजे. मग त्याच्या घरात लग्न असेल, कोणी वारलं, कोणी काही दवाखान्यात गेलं, लगेच लोक त्याच्या शेत विकतात. काय 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 होतं, आपला स्वार्थ इतका बळावतो आहे या सगळ्यांमध्ये, दुसऱ्याच्या वाईटावर आपण टपलेलो आहोत. आणि अहंकार किती प्रकारचा अहंकार असतो, जातीचा, धर्माचा, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या हुद्द्याचा, तुमच्या दिसण्याचा, आणि किती अहंकार आहे. अहंकाराचं विघटन झाल्याशिवाय परमात्माच्या मार्गाने तुम्ही पाऊले टाकू शकत नाही. म्हणून अहंकार विजय हा फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. अहंकार जिंकला शिकला पाहिजे आपण. तो फार एक मोठा असा सद्गुण आपल्याला तो दिसतो आहे. त्यामुळे आपण या भक्ती मार्गाचे पायिक आहोत. अनन्य भावाने आम्ही भक्ती करतो आहोत. पण मला याच्या पुढचा मुद्दा याच्यामध्ये घ्यायचा आहे की या सगळ्या याच्यामध्ये आपण जो खऱ्या अर्थाने याचा विचार करतो आहोत या भक्ती मार्गाच्या या सगळ्या संदर्भाचा, तर या भक्ती मार्गामध्ये एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या की या भक्तीला ज्ञानाची बैठक हवी, नाही तर भक्ती ही अंधश्रद्धेकडे घेऊन जाते. लक्षात घ्या की नाही तर मग काय होतं, निवळ आपण नवस, सायास, अंधश्रद्धा ह्या गोळा करायला लागतो. या भक्तीला ज्ञानाची बैठक पाहिजे. माऊली म्हणतात भक्तीचे ते डोळे ज्ञान होवावे. भक्तीचे डोळे हे ज्ञान झाले पाहिजे. आणि भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात मला ज्ञानोत्तर भक्त सगळ्यात जास्त प्रिय आहे. कारण ज्ञान घ्या, समजून घ्या, मला काय प्रार्थना कशासाठी करायची आहे, मला मोक्ष आणि मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे, मला भगवंताची प्राप्ती भगवंताच्या प्राप्तीसाठी करायची आहे. कारण भगवंत हाच माझा विषय आहे आणि तेच माझं प्राप्तव्य आणि गंतव्य आहे. ही एकतांता झाली पाहिजे ना की भगवंतासाठी. नाही तर काय होतं, आपण सगळे जे लोक करतो ना आपली भक्ती, ही भक्ती पाखंडी आणि खोटी असते. आपण काहीतरी मागण्यासाठी भगवंताकडे जातो. पहा, वाईट आहे. काहीतरी घेऊन जातो, हार घेऊन जातो, पेढा डबा घेऊन जातो, नारळ घेऊन जातो, आणि त्याच्या मागे हळूच आपली चिठ्ठी ठेवतो, हे बाबा मी देऊ राहिलो बरं, मला हे पाहिजे. नाही तर मग तू म्हणशील कस काय. आपण जसं त्याला एखादा क्लर्क समजतो भगवंताला, तो तुमची फाईल देणारा पुढे सरकवणारा आहे का, तो आहे का तो? अरे तुम्ही त्याच्याकडे जाता आहात, तुम्हाला त्याची खरं म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जर जात असाल, त्याला माहिती आहे ना माझ्या भक्ताला काय हवंय. तुम्ही मागून गमावता कशाला? तो जर सर्व साक्षी आहे, तो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला माहित नाही माझ्या बाळाला काय पाहिजे, मग तुम्ही मागून गमावता कशाला? पण आपली सगळी भक्ती ही पहा कशी आहे. मुलीचं लग्न झालं पाहिजे, लग्न झालं, जावई चांगला मिळाला पाहिजे, पोरगा चांगला MBBS ला गेला पाहिजे किंवा याला गेला पाहिजे, असं झालं की अरे हे तर फक्त ज्या मंदिराबाहेर भिकारी असते ते बिचारे बसलेले असतात, आपण सुटुबेटातल्या आत जातो, एवढाच फरक आहे. कारण ह्याच्यामध्ये कारण त्यांच्या झोळीचं रूप वेगळं, आपलं वेगळं आहे. थोडस करते बिचारे झोळी करतात, आपलं पाकिटात असतं ह्याच्यामध्ये. मग लक्षात घ्या, हे पहा, हे मागण्यासाठी भगवंताची आराधना नका करू. तुम्हाला भगवंत प्राप्ती करण्यासाठी, मोक्ष आणि मुक्तीची प्राप्त करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं याचे पायीक असलो पाहिजे. ज्ञान मिळालं पाहिजे. आणि ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही जे जे आचरण करता, जे जे तुम्ही कर्म करता, हे कर्म भगवंतापर्यंत जातं. कारण ते ज्ञानोत्तर कर्म असतं. गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे ना, जे जे तुमच्या वाट्याला येईल ते कर्म करणे, त्याला म्हणतात विहित कर्म. ते विहित कर्म तुमच्या वाट्याला आलं, हे विहित कर्म तुम्ही प्रामाणिकपणे करणे, हीच तर भगवंताची भक्ती आहे. यालाच तर म्हणतात स्वधर्माचं आचरण. भगवंत अर्जुनाला म्हणतात याच्यामध्ये किंवा तू स्वधर्मानुसार वाग. धर्म म्हणजे आजच्या काळातले हिंदू, मुसलमान, जैन, शीख, पारसी हे धर्म नाही बरं.
त्या काळात कुठे धर्म होता 5,000 वर्षापूर्वी? हे एकतरी धर्म होते का? आणि आता अलीकडचे धर्म लक्षात घ्या तुम्ही. 2600 वर्ष झाल्याचे भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध धर्माला, 2550 वर्षे झाले असतील महावीरांच्या जैन धर्माला, 2000 वर्ष 21 आता चालू आहे आपल्या याच्यामध्ये हा ख्रिश्चनांचा धर्म, या धर्माला, आणि 1400-1450 वर्ष इस्लामला, 500-550 वर्ष शीख धर्माला. हे आताचे हे धर्म नाही आहेत. त्यावेळी धर्म म्हणजे काय? धर्माच्या 3 व्याख्या ह्या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. ह्या 3 व्याख्या आपल्याला करायला पाहिजे. कशाला म्हणायचं धर्म? एक गोष्ट लक्षात घ्या, धर्माच्या गोष्टींना आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल धर्म जो आहे याच्या सगळ्या संदर्भामध्ये धर्म 3 प्रकाराने ते केला जातो. एक आहे याच्यामध्ये धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे स्वभाव. धर्माची पहिली व्याख्या स्वभाव. प्राण्याच्या बाबतीत त्याचा धर्म काय? स्वभाव. कुत्रा इमानदारच, घोडा इमानदारच, कोल्हा लबाडच. लक्षात घ्या. तो आपण म्हणतो ना तो त्याचा कुत्र्या चावणार आहे, तो धर्मच आहे, त्याचा स्वभाव आहे तो. लक्षात घ्या. म्हणजे प्राण्याच्या पातळीवरचा धर्म काय आहे? त्याचा स्वभाव. आणि दुसऱ्या धर्माची व्याख्या आहे गुण. गुण या सगळ्यांमध्ये आता तुमच्या लक्षात येईल की पाण्याचा गुणधर्म काय आहे? तहान भागवणे. मग ते कोणी पिओ. त्या गंगेवर तो ती बकरी पाणी पिली काय, सिंह पाणी पिला काय, वाघ पाणी केला काय, तिला काय संबंध आहे? तहान भागवणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. लक्षात घ्या. अग्नी ही जाळणारच, जाळणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. मग ती इथल्या आपल्या सोयगावच्या या शेतातली असो, पाकिस्तानाच्या असो का अमेरिकेतली असो, तिचा स्वधर्म काय आहे? तिचा गुण काय? जाळणे. तो त्याचा गुण आहे. आणि माणसाच्या दृष्टीने भगवद्गीता असं म्हणते, माणसाच्या दृष्टीने धर्माची व्याख्या आहे कर्तव्य. कर्तव्य ह्या म्हणजे धर्माची व्याख्या आहे. अर्जुनाला धर्म सांगता आहेत भगवंत म्हणजे त्याला जो कर्तव्यच्युत झाला आहे, जो मोहात अडकलेला आहे, त्याला स्वधर्माची आठवण करून देणे. भगवद्गीता त्याच्यासाठी आहे. लक्षात घ्या. मानवासाठी आहे तो म्हणजे त्याचं कर्तव्य. तुम्ही जे कर्म करता आहात ते कर्तव्य करणे, याला विहित कर्म, जे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहेत ना, हे कर्म महत्वाचं आहे. ते तुम्ही प्रामाणिकपणे करणे याला म्हणतात विहित कर्म, जे तुमच्या वाट्याला आलंय. मी प्राध्यापक होतो का जे शिक्षक असतील, आमचा धर्म आहे किंवा आपल्या सगळ्यांचे म्हणजे खरं म्हणजे मी नाव घ्यायचं विसरलो, जे भाषाप्रभू आहेत आपले सूत्रसंचालन करते, खरं म्हणजे कुलकर्णी सर आणि आमच्या कुलकर्णी वहिनी, या खरोखर या लोकांचं मला त्यांचा नेहमी खरं म्हणजे ऐकत राहावं सूत्रसंचालन, असा हा एक भाषाप्रभू माणूस आहे पहा. की खरं म्हणजे नाही तर मग सूत्रसंचालन करणारे लोक बोर करतात बरं, म्हणजे वक्त्यापेक्षा जास्त बोलून त्याचा खत्यानाश करतात या सगळ्या. पण कुठं काय बोलावं, नेमकं काय बोलावं याची जाणीव असणारे लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही शिक्षक आहोत, शिक्षकाचं काम आहे प्रामाणिकपणे शिकवणे. माझा स्वधर्म काय आहे? शिकवणे. मी जर शिकवलं नाही, मी जर माझ्या पोरांना व विद्यार्थ्यांना काही दिलं नाही, माझी व्याख्या होती शिक्षक याच्यामध्ये गेल्यावर पहिल्या दिवसापासून मी ठरवलं, मी पहिला तास घेतला, रिटायरमेंट ज्या दिवशी तर त्या दिवशी शेवटचा तास घेतला. आणि एकही तास असा नाही की मी कॉलेजमध्ये आहे आणि माझा तास ऑफ गेला असेल 34 वर्षात, कधीच नाही. कारण हे व्रत घेतलं नाही एकदा तुम्ही की घेतले व्रत मी अंधते नाही. या सगळ्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात ना, या सगळ्यांमध्ये सावरकर माझं दैवत आहे. छत्रपती जसं माझं दैवत आहे ना, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझं दैवत आहे. पहा, या सगळ्यामध्ये म्हणजे लक्षात घ्या की आपण हे व्रत घेतलं आहोत. काय आपला स्वधर्म. कोणी डॉक्टर असेल, आमचे डॉक्टर साहेबांचं ते, त्यांनी रुग्णांची सेवा करणे हा त्यांचा धर्म आहे, तो त्यांचा स्वधर्म आहे. आपण आपल्या स्वधर्मानुसार आचरण करणे. एखादी स्त्री गृहिणी असेल, हो स्वयंपाक करत असेल, तिचा आदर्श गृहिणी म्हणून तिने काम करणे हा तिचा स्वधर्म आहे. आणि त्या माऊलीला सांगावं लागत नाही, महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्रीला सांगावं लागत नाही बरं कसं वागावं, ते बिल तिच्या रक्तात आहे. म्हणजे ती जेव्हा स्वयंपाक करते ना, तिला माहिती आहे घरामध्ये आपला सासरे हे म्हातारे आहेत, त्यांना चावता येत नाही म्हणून ती बरोबर त्याला पेस्ट करते, म्हणजे बारीक करून देते. लहान मुलगा त्याला ती करता येते म्हणून दूध भाताचं
बरोबर बारीक पेस्ट करून त्याला भरवते. कोणाला काय काय लागतं हे त्या गृहिणीला कळतं. ही आमची आदर्श अशी माता आमच्या प्रत्येक घरामध्ये आहे, म्हणून लक्षात घ्या. आणि ज्या घरामध्ये अशा स्त्रियांचा सन्मान होतो, स्त्रीचं पूजन होतं, त्याच घरामध्ये अविरत आणि अखंड लक्ष्मी वास करत असते, कारण तिच्या पावलांमध्ये लक्ष्मी असते. हे एकदा समजून घ्या. राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्तानं आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्या मातेनं आपला एकुलता एक पोरगा किती वेळ संकटात ढकलला हो. आजची माता आपण करू शकतो का? बाहेर दांगडो काही झगडा गिगडा कोणी मारामारी झालं पोराला आतवरतात, दरवाजे खिडक्या बी लावून घेतात, हे आतवय आतवय. म्हणजे आपलं कसं आहे, शिवाजी व्हावा असं वाटतं पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको. त्या मातेने तुम्ही विचार करा बरं. औरंगजेबाकडे जाताना आग्र्या दिल्लीला काय त्याग असेल तो, किती मोठं काळीज असेल हो त्या आईचं. अरे अफजल खानाकडे पाठवताना सुद्धा काय मोठं धैर्य लागतं ते विचार करा ना. ते महाराजांचं जे काही तेज आहेत ना, ते जे काही महाराजांनी कर्तृत्व केलंय ना, त्याच्या पाठीमागे आहेत त्या राजमाता जिजाऊ साहेब. शिवाजी महाराजांचे कोणी गुरु नाहीत, फक्त एकच ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब, बाकी कोणी नाही. बाकीच्यांनी मदत केली आहे. खूप मोठा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा केला तो तुकारामांनी, समर्थ रामदासांनी. आणि रामदासांची तर एवढे हुबेहूब वर्णन केलेले आहेत ना, तेवढं जगात कोणालाही छत्रपतीचं करता नाही आलं, करताच नाही आलं. किंवा दासबोधामधलं उत्तम पुरुषाचे लक्षण आहेत ना, ते सगळे छत्रपतीचे लक्षण आहेत. तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. म्हणून लक्षात घ्या, त्या सोबतच आज त्या राजमातेसोबतच आज एक फार मोठा एक विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारा स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे. ज्यानं जगाच्या पाठीवर आमचा हिंदू धर्म किती उच्चतम आणि श्रेष्ठ आहे हे खऱ्या अर्थानं सांगितलं ना, शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्या स्वामी विवेकानंदाचा सुद्धा आज जयंती दिन आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, खरं म्हणजे त्या या दोन्ही विभूतींना आणि याच पर्वावर आपलं जे आराध्य आहेत संत गजानन महाराज आणि तुमच्या सगळ्या भक्तांचं दर्शन होत आहे. तुमच्या सगळ्यांनाच मानाचा मुजरा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून कुठंतरी आपल्या युवकांसमोरचा आदर्श म्हणून आपण विवेकानंदाकडे पाहतो, ते खऱ्या अर्थानं ते आपण पाहिलं पाहिजे. हाच एक भाग आहे याच्या सगळ्या संदर्भातला. त्यामुळं आपण जे कर्म करतो आहोत, जे कर्म आपण करतो, एक कर्म लक्षात घ्यायचं, काही कर्म असे असतात ते करावेच लागतात, ते केलेच पाहिजे, केलेच पाहिजे. काही कर्म असतात ते केले ते चालतात, नाही केले चालतात. आणि काही कर्म करूच नाही ते निषिद्ध कर्म असतात, ते करायचं कोणत्याही परिस्थितीत नाही करायचं, म्हणजे नाहीच करायचं. त्याला निषिद्ध कर्म आपण म्हणतो पायाच्यामध्ये. त्यामुळं आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहेत ना, हे कर्म आपण काय करायचं, आपण जे कर्म करतो आहोत किंवा आपण काम जे करतो आहोत तर सरळ सरळ दृष्टीने करायचं आहे. मी हे कार्य करतो आहे, माझ्या देशातले सगळे ऋषी मुनी संत परंपरा आणि शास्त्राची अनुमती आहे का? आपले संत ज्या मार्गे गेले आहेत, आमच्या संतांनी त्या मार्गाने जाऊन दाखवलं का? त्या मार्गाने ते गेलेत का? माझ्या सद्गुरूंनी घालून गेलेल्या मार्गाने मी जातो का? सद्गुरूंनी जो मार्ग दिला, जो काही मार्ग तुम्हाला दाखवला तुमच्या सद्गुरूंनी, त्या मार्गाने आपण जातो का? आणि मी हे काम करतो आहे, माझ्या आई वडिलांना गुरुजनांना योग्य वाटेल का, असा प्रश्न विचारायचा. मनानं म्हटलं की नाही, मग ते निषिद्ध कर्म आहे. मनानं म्हटलं हो, तुझ्या आई वडिलांनी तू हे कर्म केलं, त्यांची छाती अभिमानानं उंचावेल. डॉक्टर म्हणतात त्याची 56 इंच, तशी ती आहेत ना याच्यामध्ये, ती छाती आपली भरून येईल. त्या मुलांनी असं यानुसार वागले तर, शास्त्रानुसार संत गेले का त्यानुसार. संत मार्गी चालती त्यांची लागोमज माती. संत ज्या मार्गाने गेलेत ना, तर त्यांच्या चरणाची माती मला लागावी, त्यांच्या चरणाची माती मला लागावी. हा खऱ्या अर्थानं त्यातला हा भाग असतो पहा. त्यातला हा सत्य भक्तीचा एक मोठा परिणाम तो आपल्याला जाणवतो आहे. त्यामुळे संत मार्गे गेले असतील तो मार्ग उचित मार्ग आहे. आणि मी असं बोलता बोलता की काही कर्म केले त्याचं पुण्यही नाही केले तर पाप आहे. जसं आईनं बाळाला जन्म दिला, मग तिनं का त्याला दूध पाजलं नाही,
लक्षात घ्या. पाजलं नाही पाप, पाजलं पुण्यने आणि पापईने. लक्षात घ्या, ते तिचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या, हे ते तिचं कर्तव्य आहे. ह्या सगळ्या कर्माची गती तुम्हाला एकदा कळू द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कर्माची गती करता याच्यामध्ये. म्हणून आपण जे आचरण करतो आहोत, भक्ती मार्गाने आपण जे जातो आहोत, या भक्ती मार्गामध्ये मात्र एक लक्षात घ्यायचं आहे की भक्ती मार्गानं, की खऱ्या अर्थानं आपल्या भक्तीला जसं माऊली म्हणतात की ज्ञानाचे डोळे त्याला लागावे, म्हणजे विवेकनिष्ठ अशी भक्ती आपली असली पाहिजे. आपण सगळे भक्ती मार्गाचे पायिक आहोत, पण आपली भक्ती आता दिवसेंदिवस उच्चतम व्हायला पाहिजे. वरच्या पायरीवर गेली पाहिजे ती, 10व्या वर्गातून 12व्या वर्गात गेलं पाहिजे ते, नंतर ग्रॅज्युएट, नंतर आपण काय करून राहिलो, आपल्याला भगवंतानी शिडी दिली, आपण शिडीला धरून बसलो. आपलं गडबड काय आहे, अरे आपल्याला वरच्या मजल्यावर जायचंय. शिडी हे साधन आहे, आपण साधनाला साध्य समजायला लागलो. साध्य वेगळं आहे, साधन वेगळं आहे. या आपण साधन ही शिडी आहे, त्या शिडीनं वरच्या मजल्यावर जायचंय. शिडी सोन्याची असली तर तीच धरून बसलो आपण. तरी यानं तुम्ही वर नाही जाणार ना, तिथंच फिरणार फक्त गोल 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 गोल. तुमच्या भक्तीला ज्ञानोत्तर भक्तीची डोळे प्राप्त झाले पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे पहा. कारण या सगळ्यांमध्ये मग ही ज्ञानोत्तर भक्ती कशी मिळते, कशी प्राप्त करावी, यासाठी भगवद्गीतेतला 4थ्या अध्यायातला फार सुंदर श्लोक आहे पहा. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे पहा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीश्च तत्वदर्शिनाः. 34वा श्लोक आहे. मग ज्ञान मिळवण्याचं साधन काय, कसा मिळवायचं ज्ञान, तर भगवंत म्हणतात पहिलं काय करायचं, तद्विद्धी प्रतिपातेन. पहिल्यांदा सद्गुरूंचा शोध घ्यायचा. सद्गुरूंचा शोध घ्यायचा पहा. ज्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल त्याला सद्गुरूंची आवश्यकता लागते. सद्गुरू शिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. तुम्ही एकट्यानं कितीही ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम वाचा, तुमची बुद्धी एवढी नाहीच आहे की तुम्हाला ते कळेल. सद्गुरूंची कृपा झाली तरच तुम्हाला ते कळतं. त्यामुळे सद्गुरूंची याच्यामध्ये या सद्गुरूकडे जायचं असेल तर आपल्याला आपला सद्गुरू लागतो, की या मार्गाने जाण्याचा एक मार्ग दाखवणारा एक सत्पुरुष आपल्याजवळ पाहिजे असतो. त्याला आपण सद्गुरू म्हणतो, त्याला आपण संत म्हणतो. संत हे त्यासाठीच म्हणतात कारण संत हे भूमीवरचे चालते बोलते परमेश्वर. त्या संत परमेश्वर आहे. त्या भगवंताला प्रतीकाकडे जाता येत नाही, पण सद्गुरू त्यांना भगवंताकडे घेऊन जात असतो. म्हणून सद्गुरू हे भगवंतापेक्षा प्रिय आणि मोठे सांगितलेले आहे माऊलींनी. लक्षात घ्या. तर कबीर म्हणतात ना, गुरु गोविंद साथ खडे टाके लागू पाव, बलिहारू गुरु आप पे गोविंद दियो बताय. की भगवंता, कारण कबीराला जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा गुरु आणि भगवंत सोबत होते. मग कोणाच्या पाया पडावं असं जेव्हा कबीराच्या मनात आलं, कबीर म्हणतात गुरु गोविंद साथ खडे काके लागू पाव, कोणाच्या मी पहिलं पाया पडावं, तर पहिलं पाया पडले ते गुरुला. का, कारण गुरुमुळे मला भगवंत दिसले आहे. त्यामुळं गुरु हा सद्गुरू आणि नंतर परमात्म्यापर्यंत तो आपल्याला घेऊन जात असतो पहा. म्हणून या सगळ्यामध्ये तत्सिद्धी प्रणिपातेन ते म्हणतात की या सगळ्यांमध्ये भगवंतामध्ये आपण पहिलं गुरुकडे जायचं, गुरुचा शोध घ्यायचा आणि गुरुची सेवा करायची. गुरुची सेवा करायची, आपण अनन्य भावाने गुरुला समर्पित व्हायचं. गुरुची सेवा करणे म्हणजे हातपाय दाबणे वगैरे वगैरे जे आपण पाहतो ना, ते तसं नाही करायचं कधी. मी माऊलींना विनंती करतो, किती मोठा संत साधू असू द्या, त्याला त्याच्या आंघोळ फेंगोळीच्या भानगडीत पडायचं नाही. त्याला काही कोणतीही एकांत सेवा करणे म्हणजे काय, गुरुच्या आज्ञेत राहणे म्हणजे गुरुची सेवा आहे. गुरुने सांगितलेल्या त्या मार्गाने जाणं म्हणजे गुरु सेवा आहे. हे जे काही आणलं ना नंतरच्या काळामध्ये, म्हणजे भानगडी सुरू झाल्यात ना, लक्षात घ्या. असं कोणी सांगितलं मला, अरे जो माणूस इथून कथा कीर्तन आपण पाहतो टीव्हीवर, 1 लाख लोक बाहेर माणसं बसले, तो साधू काय सांगतो, ज्ञानेश्वरी किंवा रामायण महाभारत भागवत, अरे हे तर त्यांचे पुण्य, तुमचं काय. हे पण लक्षात घ्या, ते संत नाहीत, ते प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे. लक्षात घ्या, नाही तर पुन्हा गडबड होते आपली. मग आपल्या भक्तीचं शोषण होतं.
तर नको त्या अशा 4-5 लोकांमुळे आपला पवित्रतम असणारा भागवत धर्म बदनाम होतो. मुठभर लोक असतात हे. कारण आता हा याचा जास्त सुळसुळाट झाला. पहा ना, किती संत साधू संत कीर्तन करतात आणि प्रवचन करतात आणि मार इथं बसून गप्पा सांगतात. मोहातून बाहेर आलं पाहिजे, हे नश्वर जग आहे, हे पैसा असा कोणाचा थांबला, कोण सोबत नेला. डॉक्टर नेहमी कीर्तनातून बांधतात. डॉक्टर साहेब आमचे गुरु सद्गुरू हे कधीही डॉक्टर साहेब 25 वर्षापासून कीर्तन करतायत. गुरुजी 25 वर्षापासून आमचं भागवत वगैरे सांगतायत. 1 रुपयाही कधी घेत नाहीत. ही आमची गुरुची साधना आहे. नाही तर इथं बोलणारे अनेक कीर्तन प्रवचनकार असे रंगवतात, असं बोलतात, मस्त पोपट असतात ते फक्त. तर त्यांचं काहीच नसतं. ते असतं ज्ञानेश्वर माऊलींचं, तुकारामांचं, या संतांचंच. लक्षात घ्या. त्यामुळे इथून बसण्याच्या माणसामध्ये त्याच्यामध्ये चारित्र्य असलं पाहिजे. ज्याला कोणाला भगवान व्यासांच्या गादीवर बसायचं आहेत ना, त्याचं शुद्ध चारित्र्य असावं. तर त्यानं या व्यासपीठावरून बसावं आणि धर्माबद्दल चिंतन व्यक्त करावं. कोणी उठून बसू नये. आज कोणी उठतं, काही करतं, कोणते कीर्तन सांगतात, काही काय तमाशाच करून टाकला कीर्तनाचा. हो, कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे कलापथक नाही. फार मोठमोठाले संत जे 85-85 हजाराच्या पंचायत घेतात म्हणतात बा काही. काय सांगतात ते, याला शिव्या दे गावात, त्या बाईला शिव्या दे, त्या माणसाला शिव्या दे, आचकट विचकट अभिनय करणे आणि लोकांना हसायला मिळतं म्हणून लोक ते पाहतात. आपली अभिरुची इतकी हीन दर्जाची कधीच करून घेऊ नका. बिलकुल नाही. आपण माऊली ज्ञानेश्वरांचे पाईक आहोत, तुकोबांचे आपण पाईक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण दैवत आहोत, ते आपलं दैवत आहे, त्यांचे पाईक आहोत आपण. त्यामुळं आपण या अंधश्रद्धेच्या बाहेर गेलं पाहिजे आणि खणखणीत चारित्र्य संपन्न नाणं आपलं असलं पाहिजे. पहा, शिक्षक तोच खरा. मी असं म्हणायचो की ज्या शिक्षकाला आपल्या समोर बसलेल्या मुलांमध्ये, आपल्या समोर बसलेल्या मुलींमध्ये स्वतःचा मुलगा आणि स्वतःची मुलगी दिसत नसेल, तो आदर्श शिक्षक होऊ शकत नाही. तो पगारी नोकर होऊ शकतो जास्तीत जास्त. फार काळीच लागतं त्याला. तप आहे ते, साधना आहे ती. एवढ्यात अशा तशाने घेऊ नये. जर पटत असेल तर ते घ्यावं. आपला पिंड कोणता आहे तो पाहायला पाहिजे, तो तपासला पाहिजे आणि त्यानुसार आपण खऱ्या अर्थानं आपण वागलं पाहिजे. गुरुची सेवा करायची, त्यांची सेवा करायची. नंतर परिप्रश्नेन सेवयाहा, की गुरुची सेवा केल्यानंतर गुरुजी जे ज्ञान देतात ना आपल्याला, गुरुजींनी जे ज्ञान दिलं, जे उपदेशंती, ते उपदेश केला त्यांनी आपल्याला जीवनाचा, ते ज्ञान त्यांनी जे आपल्याला दिलं आहेत ना, ते ज्ञान खरं म्हणजे ते आपल्या जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला मांडतायत, आपल्या समोर सांगतायत. तत्वदर्शिना, तत्वज्ञान, माणसानं जीवन कसं जगावं हे तत्वज्ञान शिकवतं. तत्वज्ञान अत्यंत महत्वाचे आहे बरं मानवी जीवनासाठी. तत्वज्ञान म्हणजे धर्मग्रंथ, ग्रंथ महत्वाचे आहे. कथा कादंबऱ्या हे पुस्तक ग्रंथ नाहीत. माझे गुरुजी असं म्हणतात, ग्रंथ कोणता, जे आपल्या मनात असणाऱ्या ज्या काही षडविकाराच्या गाठी आहेत, त्या गाठी जे उकलतात ते वाचल्यानंतर त्याला म्हणतात ग्रंथ. आपल्या हृदयातल्या गाठी सुटल्या पाहिजे. राग द्वेष लोभ हे काही आहेत ना, या सगळ्या मद मोह मत्सर हे सगळे गेले पाहिजे. षडरिपू अहंकाराचं विघटन झालं पाहिजे. ते ग्रंथ. कोणत्याही पुस्तकाला ग्रंथ नका म्हणत जाऊ. नाही तर आपण काय करतो, कोणी मेलोच म्हणतो फार मोठी पोकळी निर्माण. अजिबात पोकळी निर्माण होत नाही. तो गेल्यानं लय लोकांचं भलं होतं. फालतू जे गेला जो या योग्यता, त्या योग्यतेच विशेषण वापरावं कुठेही. कधी मी इतके वर्ष कॉलेजमध्ये बोललो, मी ज्या माणसाबद्दल बोलायचं त्याच माणसाबद्दल बोललो. नाही बोललो तर नाहीच बोललो कोणाबद्दल, की मला नाही बोलायचं. कारण मी बोललो तर मी खरं बोली, आपलं वरच ते होतं. मग ते म्हणायचे यार बोलायला नका लावू. काय आहे, एकदा का तुम्ही हे स्वीकारलं ना, मग तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमची वाणी शुद्ध होते. आपण नामस्मरण करतो, चिंतन करतो. तुम्ही वारीमध्ये अखंडपणे अभंग काय दादांनी गायला आम्ही आलो त्यावेळेस, की या सगळ्यांमध्ये की तो अभंग काय सुंदर याच्यामधला होता, की आपण जे भगवंताचं अखंड नामस्मरण तुम्ही तिथून येऊन शेगाव पर्यंत आणि परत जाताना आपण करतो आहोत नामस्मरण. नामस्मरणानं काय होतं, नामस्मरण करावं
आणि सद्गुरूंचं नाम आपलं चिंतन करावं, कारण सद्गुरूंची तारीफ करावी, सद्गुरूंचा आपल्या त्यांचं मोठेपण व्यक्ती करावं, कारण त्यानं आपली वाणी शुद्ध होत असते. वाणी शुद्ध झाली पाहिजे. अरे ज्याची वाणी शुद्ध आहेत ना त्याच संतांचे आशीर्वाद फलित होतात, कोणाची नाही होत. साधना लागते, तप लागते. तप असलं की शब्दांना मंत्राची सिद्धी प्राप्त होते. जे प्रारब्ध, कारण जे कर्म तुम्ही करता, या कर्माचं जे कर्म तुम्ही करता, एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म केले त्याचं फळ मिळणारच. तुम्ही कोणते कर्म करा तर करा, त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच. हे पहा, कर्म करणं गरजेचंच आहे, कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. कर्म करणे ही जीवाची आगतिकता आहे. तो जन्माला आला ना त्याला कर्म करावेच लागतील. मग चांगले कर्म केले त्याचं फळ काय? पुण्य. आणि पुण्य, वाईट कर्म केले काय? त्याचं फळ पाप. मग पुण्य जमा होतं, त्याचं होतं संचित. ते संचित पापाचं आणि पुण्याचं संचित जमा होतं आणि संचितानं घडतं प्रारब्ध. आपण म्हणतो ना प्रारब्ध प्रारब्ध, माझ्या नशिबात हे होतं, माझ्या कपाळावर ही सटवाईनं लिहिलं. सटवाई गिटवाई काहीच लिहित नाही, तुम्हीच लिहिलंय ते, कोणी नाही ते केलं, तुम्हीच आहात तुमच्या पापाचे शिल्पकार. लक्षात घ्या, तुम्ही त्याला कोणी काही करते, भगवंत याच्यामध्ये लक्षात घ्या, कोणी काही तुम्हीच. कारण प्रत्येकाचा आत्मा हाच त्याचा शत्रू आहे, हाच त्याचा मित्र आहे, असा भगवंताचा गीतेतला एक श्लोक आहे की तो माणूसच, तुमचे कर्म चांगले असले तुमचं प्रारब्ध चांगलं होतं. आणि हे प्रारब्ध बदलण्याचं, मी याच्यापेक्षा भगवंताची क्षमा मागून सांगतो याच्यामध्ये, हे प्रारब्ध बदलण्याची शक्ती फक्त संतांमध्ये आणि सद्गुरूंमध्ये आहे. कोणालाच नाही, भगवंतालाही ते बदलता येत नाही. पण सद्गुरू तुमच्या पाठीशी असला ना मग तुम्हाला जाणवतं की तुम्हाला अशा अशा संकटामध्ये तो मदत करतो की आपण फक्त खऱ्या मनापासून प्रामाणिकपणे त्याला बोलवा तर खरी. हो, आपण बोलवत नाही. आपलं तप मन शुद्ध नसतं, स्वार्थी असतं, म्हणून तो येत नाही. तुम्ही निर्मळ मनानं बोलवून तर पहा, तो खरोखर तुमच्यासाठी तो येतो आहे. आणि मग असं जे तत्वज्ञान जीवनाचं मिळालं माणसाला, मग काय करायचं याच्यामध्ये? मग ते म्हणतात जायचं, सद्गुरूचा शोध घ्यायचा, सद्गुरूची सेवा करायची, सद्गुरूपासून ज्ञानाची प्राप्त घ्यायची. सद्गुरूनं जे ज्ञान, जे तत्वज्ञान जीवनाला आकार देण्यासाठी दिलं, ते झाल्यानंतर, परिपूर्ण झाल्यानंतर मग मात्र तुम्ही काय करायचं? परिप्रश्नेन सेवया. मग तुम्ही विचारा तुम्हाला काय हवंय, मग विचारा. अरे विचारा कशाला? तो सद्गुरू म्हणेल, तो संत म्हणेल, सांग तुला आता काय पाहिजे, तुला आता काय हवंय. भगवंतानं म्हणण्यापर्यंतची श्रद्धा, भक्ती आपली असली पाहिजे की त्यानं म्हणावं सांग तुला काय पाहिजे. का त्याला कळतं. अनन्य भावाने तुम्ही एकदा सेवा तर करा, त्याची समर्पित व्हा. अनन्य भाव, इतर कसलाही भाव मनामध्ये न ठेवता फक्त भगवत प्राप्ती, हे भगवंताच्या चरणी असणारी अनन्यता, ही अनन्य भक्ती आहे. तुझ्याशिवाय काही नाही. जड तुझे रूप माझे डोळा, तूच फक्त. कारण माझ्या डोळ्याने मी इतर सगळं पाहत होतो आतापर्यंत. डोळे फार भयानक आहे बरं. डॉक्टर, तू आमची डोळ्याचे डॉक्टर आहे. मग सांग, कारण डोळ्या वाटे अनेक विषय आत जातात, अनेक गोष्टी आत गेल्यामुळे ते आपण पाहतो डोळ्यानं याच्यामध्ये, आणि ते आपल्या मनामध्ये येतं आणि आपण ते प्राप्त करण्याचा, कारण एखादं सौंदर्य असेल, एखाद्या सुंदर गोष्ट असेल, एखादा चांगला प्लॉट असेल, एखाद्या चांगली गाडी असेल, हे आपल्या मनात डोळ्या वाटे जातं. त्यामुळं सदा, म्हणून इकडे तिकडे माझ्या डोळ्यामध्ये नको, सदा माझे डोळे जपवतो, जळो तुझे रूप, हे रुक्माईच्या पती सोयरिया. मला नेहमी आश्चर्य वाटतं की रुक्माईचा पती का म्हटलं तुकारामांनी? काय गरज होती रुक्माईच्या पती सोयरिया म्हणायचं? की वास्तव पाहता भगवंता तू माझ्या डोळ्यामध्ये जो हे होतं ना, रुक्माईचा पती का? याचं कारण त्या भगवंताला 1008 बरोबर आहे इतक्या पत्नी होत्या, एवढ्या पत्नी होत्या, पण मात्र तुकारामाला फक्त एकच होता आणि रुक्मिणीला सुद्धा एकच पती होता, तो म्हणजे परमात्मा पांडुरंग. म्हणून पहिलं आईला पसंत करून घ्यायचं आणि मग बापाकडे जायचंय.
हे साधं गणित आहे व्यवहारातलं. मी जेव्हा नागपूरला शिकायला होतो आम्ही, तर काही गोष्टी आम्ही आईला सांगायचो रात्री, तू सांग बरं मला उद्या हे पाहिजे. मग तू म्हणशील काय ते देणार नाही, ते मला मारतात. हे काय असतं, हे असतं इकडून जाणे. खऱ्या अर्थानं या सगळ्यामध्ये पहिली आई माता प्रसन्न करून घेणे म्हणजे भगवंत आपोआप प्रसन्न होतात या सगळ्यांमध्ये. तुम्ही आम्ही जे भगवंताची याची प्रार्थना करतात ना लोक, मी नेहमी सांगत असतो याच्यामध्ये पहा की आपण लक्ष्मीची पूजा करतो, लक्ष्मी आमच्या घरात यावी. अशी लक्ष्मी येत नाही, आली या दाराने येतील त्या दाराने निघून जातात. लक्षात घ्या, तुम्ही भगवंताला महाविष्णू भगवान श्रीकृष्णाला बोलवा, आपोआप ती येते ना, ती त्याचे पाय चेपत आहे. तुम्ही मुळातच विसरता कोणाला बोलवायचं. काय होतं त्याच्यामध्ये, अरे भगवंताला तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलवा तर खरी, ती तर त्याचीच अर्धांगिनी आहे, ती येणारच. ती एकटी बोलवता, ती कशी राहील जास्त दिवस नवऱ्याला सोडून. लक्षात घ्या तुम्ही की काय होतं, एकदा का तुम्ही हे कळलं तुम्हाला जीवनातलं मर्म, मग तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं खरं म्हणजे गुरुच्या नावाच्या मध्ये गुरुची सेवा करणे, चरण सेवा करणे म्हणजे काय. गुरुच्या म्हणजे संत ज्या मार्गी जाते त्यांची लागोमज माती. ही माती म्हणजे काय, म्हणजे जाण्याची अक्षरशः माती नाही, ते ज्या ज्या विचारांनी गेले आहेत, जे जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं, ज्या ज्या मार्गाने ते गेले, म्हणजे ज्या विचाराच्या आधाराने ते गेले आहेत आणि त्यांनी भगवंताची प्राप्ती केली आहे, त्या मार्गानं जाणे याला म्हणतात भगवंताची सद्गुरूंची सेवा. आणि अशी सेवा ज्याने केली आहेत ना याच्यामध्ये, मग तुमच्या लक्षात येईल अशी सेवा जो खऱ्या अर्थानं करतो आहे, मग मात्र अशा माणसाला भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयंतेंद्रिय. की याच्यामध्ये ते म्हणतात की श्रद्धावान माणसाला ज्ञान मिळतं. लक्षात घ्या, श्रद्धा आपल्या शाळेमध्ये लिहिलेलं असायचं पहा पहिले, अशा बोलक्या भिंती म्हणतो का नाही आपण शाळेत, की श्रद्धावान लभते ज्ञानम, की ज्याची श्रद्धा आहे, म्हणजे आपल्या सद्गुरूंवर ज्याची श्रद्धा आहे, त्यांनी दिलेल्या ज्ञानावर आपली श्रद्धा आहे, की याच्यामध्ये आपण ज्या मार्गाने गेलो तर आपलं चांगलंच होणार आहे, अशी श्रद्धा लागते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि असा जो भक्त असतो ना, असा जो ज्ञानार्थी असतो, असा जो विद्यार्थी असतो, तो मात्र ते म्हणतात त्याच्यामध्ये तत्परः संयंतेंद्रिय. तो तत्पर असतो, सर्व इंद्रियांसहित ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो नित्य तयार असतो, त्यालाच ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला भक्ती मार्गाकडून आपल्याला या प्रवासाकडे जायचं आहे, ज्ञानोत्तर भक्तीकडे आपल्याला जायचं आहे. शुद्ध कर्माचं आचरण करून पवित्र आणि शुद्ध व्हायचं आहे, आणि मग आपल्याला या मार्गाने जायचं आहे. शुद्ध आणि पवित्रता मार्ग असू द्या, इतरांचा द्वेष करणं सोडा, इतरांबद्दलची असूया करणं सोडा. आपण फार द्वेष करतो, फार असूया आहे आपल्या मनामध्ये. खरं म्हणजे भगवंत का आपल्याला मिळत नाही याचं कारण तेच आहे. पहा, हा फार द्वेष आहे आपल्या मनामध्ये, फार असूया आहे आपल्या मनामध्ये. कारण आपली खऱ्या अर्थानं आपण भक्ती करतच नाही. याच्यामध्ये दुसऱ्याचं भलं झालं की आपल्या पोटात दुखायला लागतं. आमच्या गावात, तुम्ही मुंबईचे आहात, आमच्या इकडे खेड्यामध्ये की सख्या भावाला कधी जास्त पीक झालं तर या भावाच्या पोटात दुखायला लागतं. अजबच आहे हो. अरे इतका द्वेष, इतका आमच्या रक्तात भिनला. अरे आपला भाऊ आहे तो, त्याचं भलं झालेलं पाहून आनंद व्हायला नको. भाऊच कशाला, गावातल्या एखाद्या माणसाने एखादा आदर्श शेतकरी म्हणून पारितोषिक मिळालं, त्याचा सत्कार आम्ही करायला नको. पण आपण करत नाही. इतका द्वेष, इतका मत्सर आपल्या मनामध्ये लोकांच्या बद्दलचा, इतकी जलुशी वृत्ती. शेजारच्या घरात एखादा मोठा टीव्ही आला की इकडे सुरू होतं भांडण दररोज संध्याकाळी. पहा ना, तुमचं क्लर्कच आहे, मोठा टीव्ही आहे, तुम्ही तर काय म्हणता साहेब आहे, काहीच नाही. अरे काय चाललं काय आपलं, कशाला बरोबरी पाहिजे. अरे जे त्या भगवंताने आपल्या कृपावर केली आहे आपल्याला, एवढं खूप आहे. अरे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, आपल्याला सगळे अवयव स्थित आहे आपले. लोकांसारखे आंधळे पांगळे नाही आहोत सगळ्या गोष्टी. अरे हेच तर भगवंताची कृपा आहे आपल्यावर. आणखी कृपा म्हणजे काय असतं, भगवंताने तुम्हाला या मार्गामध्ये आणलं, ही भगवंताची कृपा नाही. ठीक आहे, ज्याच्या आता आपण भगवंतापर्यंत जाऊ का न जाऊ हा भाग आला इथं, तो ज्याच्या त्याच्या साधनेवर अवलंबून आहे. तो ज्याच्या त्याच्या वृत्तीवर, त्याच्या साधनेवर ते अवलंबून आहे. पण एक तर समाधान आहे की नाही आपल्याला, आपण त्या मार्गाकडे तर आहोत, आपण त्या मार्गाकडे तोंड तर आहे ना आपलं.
पंढरपूरला जायचं, पंढरपूरच्या मार्गावर तर आहोत ना आपण, नाही तर जायचं पंढरपूरला, जायचं मध्य प्रदेशात, कसं काय चाललं? हे बघ, आपण या मानानं आपण भाग्यवान आहोत. डॉक्टर नेहमी सांगतात या जन्मात नाही, पण जन्मोजन्मी बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा केली असं म्हणता. याच्यामध्ये जन्मोजन्मीची पुण्याही लागते ना. आपला तर पहिलाच जन्म समजायचा आपण आता हा, हो ना, जाऊ ना, पण त्या मार्गाचे तर आहोत आपण. आणि मग अशा भगवंतांनी घालून दिलेल्या सगळ्या शास्त्रानुसार योग्य असणाऱ्या ऋषी मुनी संतांनी घालून दिलेल्या सद्गुरूंनी झालेल्या मार्गानं, या मार्गानं आपण कर्म करायचे, आपण आचरण करायचं. आपण शुद्ध आणि पवित्रतम झाल्यानंतर मग मात्र काय करायचं, मग ते जे स्वधर्मानं आचरण केले आहेत ना. मग माऊलींची एक ओवी आहे पहा, फार मला आवडलेली, ज्ञानेश्वरी मधली. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मची विनियोजी दे, मग उरे ते भोगी जे संतोषेशी. इथं आपल्याला जायचंय, लक्षात घ्या. मग स्वधर्माचं आचरण करून आपण जे संचय केला आहे, आपण जी संपत्ती मिळाली आहे का, आणि आपला वारकरी संप्रदाय भागवत संप्रदायाची देण आहे, देणगी आपल्याला, की आपल्या भागवत धर्मातील संतांनी माऊली ज्ञानेश्वरापासून ते तुकाराम आणि गाडगे बाबा या सगळ्या किंवा तुकडोजी महाराजांपर्यंत तुम्ही जा, या संतांनी कधीच गृहत्याग संसाराचा त्याग करणं सांगितलेलं नाही. लक्षात घ्या. संसारात राहूनच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. कारण कलियुग हे जसं वाईट आहे ना, तर कलियुगामध्ये फार मोठी गोष्ट एक आहे, फक्त नामस्मरणानं भगवंत मिळतो. ही कलियुगातच शक्य आहे. लक्षात घ्या, ही देणगी आहे. या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत. फक्त नामस्मरण करायचं, भगवंताचं अखंड नामस्मरण घ्यायचं, आणि इतकं नामस्मरण घेतलं पाहिजे की आपल्या श्वासागणित आपोआप ते झालं पाहिजे. पहिल्यांदा म्हणावं लागतं, मग हृदयामध्ये अनाहत नादामध्ये त्याचं रूपांतर व्हावं. हा अनाहत नाद ज्याला ऐकू आला ना हृदयातला, त्याला समजायचं त्याला भगवंत मिळाला आहे. काही त्याची कसोटीच आहे, कसोटीच आहे. आपोआप त्याचा श्वासागणित ना भगवंत आला पाहिजे, आणि श्वासागणितच त्याचं नाव आपल्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे. तेच या सगळ्यामध्ये, त्यानंच खऱ्या अर्थानं आपला देह आत्मा सगळा शुद्ध आणि पवित्र होतो. म्हणून ते म्हणतात यानुसार आपण कर्म करायचं. मग ते म्हणतात म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मचे विनियोजी दे. स्वधर्मानं आचरण करायचं आणि स्वधर्मानुसार सांगितल्या मार्गाने त्याचा विनियोग करायचा. संपत्ती मिळवायचीच आहे, हो, नोकरी करायचीच आहे, व्यवसाय करायचाच आहे, शेत्या करायच्याच आहे, कोण नाही म्हणतं. आणि तो जो याच्यामध्ये जो मिळालेला याच्यामध्ये आहे, फक्त ते धर्मानुसार मार्गानं मिळवलेलं पाहिजे. म्हणून आपल्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये आपण अर्थाला समाविष्ट केलेला आहे. अर्थार्जन करायचंच आहे, पैसा मिळवायचाच आहे, फक्त तो स्वधर्मानुसार शास्त्रानुसार गुरूंना अभिप्रेत असणाऱ्या मार्गाने मिळवलेला असावा, म्हणजे सत्मार्गाने मिळवलेला पैसा असावा. आणि तो पैसा मिळवलेला मग आपण काय करायचं, स्वधर्माची विनियोजी दे. मग धर्मानं घालून दिलेला मार्ग त्याचं नियोजन करायचं, त्याचा वापर करायचा, त्याचा उपयोग करायचा. डॉक्टर आता बोलता बोलता येतानाच रस्त्याने सांगितलंय, दादांशी बोलता बोलता, की संपत्ती अनेक लोकांकडे आहे, अनेक लोकांकडे आहे. मग प्रचंड श्रीमंत आहेत, काही लोकांचं माहित नाही त्यांना किती संपत्ती आहे. अशी लोक आहेत ना, अमाप संपत्ती आहे. पण नुसती संपत्ती असून चालत नाही. लक्षात घ्या, ती लक्ष्मी नाहीये, ती संपत्ती आहे फक्त. पण त्या संपत्तीचं लक्ष्मी रूपांतर व्हायचं असेल ना, तर खऱ्या अर्थानं काय लागतं याच्यामध्ये, ऐश्वर्य आहे. पण ऐश्वर्याबरोबर खऱ्या अर्थानं लागतं आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं दातृत्वाची ऐपत, दान. त्या संपत्तीला ऐश्वर्य केव्हा प्राप्त होतं, जेव्हा ती मिळवलेली संपत्ती तुम्ही सगळं हातानं योग्य मार्गाने ती दान करता, तेव्हा त्या संपत्तीला ऐश्वर्याची प्रगती प्राप्त होते. पहा, आमचे झवर कुटुंब हे ऐश्वर्यवान आहेत, पण नुसतं ऐश्वर्यवान नाही आहेत, त्यांच्यामध्ये दानताई करण्याची, दानताई या सगळ्या लोकांचे स्वागत करण्याची, दानताई इतक्या गावातून तिथपर्यंतची दिंडी घेऊन 700 लोकांची दिंडी, त्या दिवशी आम्ही दादांच्या दिंडीला भेट दिली. काय व्यवस्था, काय लोक, काय सूत्रबद्धता, काय मांडणी, काय आपले भक्त आहेत.
मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही गडाम सरांनी यांनी म्हणजे कुलकर्णी सर यांनी या लोणीमध्ये आमचे भरतदादांनी लोणीमध्ये गजानन भक्तांचं महासंमेलन घेतलं पहा तिथे. पण काय तिथं भक्तांची काय त्या गावाचे ऐश्वर्य, काय सोय केली त्या एवढ्याशा गावानं इतक्या येणाऱ्या लोकांची, एवढं आश्चर्यचकित व्हावं. स्वधर्म विनियोजिते या खऱ्या अर्थानं ऐश्वर्य प्राप्त होतं ना ते तुमच्या दातृत्वातून ऐश्वर्य प्राप्त होत असतं. दानाची नियत असली पाहिजे आणि दान सुद्धा हे सत्पात्री असावं असं शास्त्रही सांगतं. म्हणजे कोणीही याच्यामध्ये नका, ते सत्पात्री याच्यामध्ये ते दान असावं. ह्या सगळ्यांमध्ये आपण जावं आणि मग उरे ते भोगीजे. मग मात्र जे उरलं ना ते उरलं ते भोगायचं. भोगीजे संतोषेशी. मग संतोषानं त्याचा उपयोग स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी करायचा आहे. भगवंताची सेवा करताना भक्तांची सेवा करायची आणि भक्तांची सेवा भगवंताची सेवा केल्यामुळं जे जे मिळतं त्याच्यात संतोष असला पाहिजे. पहा, संतोष फार महत्वाचा आहे. तुम्हा मला असेच भगवान गजानन आपल्याला खऱ्या अर्थानं अशी कृपा आपल्यावर करावी जी आहे ते संतोष आणि तृप्त होऊन आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं या भगवंताच्या आणि त्या पांडुरंगाच्या चरणीच आपण समर्पित करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ज्ञान स्वरूप श्री वेदव्यास नारायण महाराज की जय. जगद्गुरु श्री शंकराचार्य महाराज की जय. विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम भारत माता की जय. ओम शांती शांती शांती. हरि ओम हरि ओम. धन्यवाद तुमच्या सर्वांचे. खरं म्हणजे ही संधी मला दिली त्याबद्दल या आयोजकांचे आणि तुम्ही माझ्यासारख्याचं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जेथ संपत्ती आणि दया हे दोन्ही वसती धनंजया तेथ जाण माझी विभूती सत्यगा. हे खरंच आहे. संपत्ती आणि दया या दोन्ही गोष्टीचा उल्लेख आपण केला, परंतु त्या आधीच तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेनाम तत्वदर्शिना. इतकं सुंदर निरूपण. माझे सगळे वारकरी बंधू आणि भगिनी थकलेले, जवळपास 40 ते 50 किलोमीटर चालून आलेले, परंतु थोडीही हालचाल त्यांनी केली नाही. याच्यापेक्षा